चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे। परंतु आज या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही आज या गावामध्ये आलेलो आहे। सर म्हणले तसं बिदरीच्या वेळी येता आलं नसेल कदाचित, परंतु जिल्हा परिषदच्या निमित्तानं आज गावात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी दर्शन घेऊन आज या सभेला येत असताना सकाळी पहिली सभा 10 वाजता राशिवड्यात होती आणि राशिवड्यापासून आता तुमची सभा झाल्यावर सरोड्याची सभा आहे आणि सरोडे झाल्यावर मग कुरुकलीला मला 9 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे। माझी आता अवस्था त्या फडकऱ्यांसारखी झालेली आहे। एक राम संपलं की दुसरं टाकते आणि एवाय साहेबांनी माझ्या अवताच्या बैलासारखं एक आऊत काढला की दुसरा घालतात सकाळपासून चालला। परंतु या निवडणुकीमध्ये एक उत्साहाचं वातावरण या निवडणुकीमध्ये निश्चितपणे, कारण की ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की राधानगरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गेले अनेक वर्ष ओळखला जातो। या तालुक्यानं नेहमीच काँग्रेसला भरभरून असं सहकार्य दिलेलं आहे। मला आज सुद्धा आठवतंय छत्रपती शाहू महाराजांच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यानं तब्बल 65,000चं मताधिक्य काँग्रेस पक्षाला प्रतिपादन केलं। म्हणजे या मी सकाळी राशिवड्याच्या भाषणात सांगितलं, मी या जिल्ह्यामध्ये फिरतोय, या जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये काँग्रेस ताकदीनं उभे आहे, काँग्रेस ताकदीनं या ठिकाणी काम करते, काँग्रेसचे कार्यकर्ते सबळपणे काम करतात या जिल्ह्यामध्ये। परंतु एकच तालुका राधानगरी असा आहे ज्याच्या डीएनए मध्ये काँग्रेस आहे, हा राधानगरी तालुका आहे। म्हणजे रक्त तपासणी जर याची केली तर त्यामध्ये काँग्रेस दिसेल कुठला, म्हणजे आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो अशी अवस्था या काँग्रेसची या राधानगरी तालुक्यात। आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक महत्वाची आहे, कारण की या जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारी, या जिल्ह्याच्या विकासाचं द्वार उघडणारी निवडणूक असणार आहे। सुनील आणि वहिनी भाषणामध्ये अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला की या विकासाचं द्वार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कसं उघडलं जाणार आहे आणि या गावाचा किंवा आजूबाजूच्या परिसराचा विकास आम्ही कसं करणार आहोत हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला। खरं आहे, कारण की आज आपल्याला बऱ्याचदा वाटतं ग्रामपंचायत झालं की माझं काम झालं, तसं नाही आहे। उलट जिल्हा परिषद पंचायत समिती आमच्या दृष्टीने महत्वाची आहे, कारण की अंगणवाडी गावातली ती जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येते, तिथे येणारा पोषण आहार तो जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येतो। आमची एखादी बाळंतीण घरामध्ये असेल तर तिची सेवा करणारे आशा वर्कर जिल्हा परिषदच्या अंडर त्या ठिकाणी येते। प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही लस घ्यायला जातो, आरोग्यासाठी घेतो, ते जिल्हा परिषदच्या अंडर येतं। जिल्हा परिषदच्या शाळा जी आमची मुलं मुली जातात ती जिल्हा परिषदची शाळा असते। या गावाला पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशनच्या माध्यमातून किंवा पाणी पुरवठा करणाऱ्या योजना या जिल्हा परिषदच्या अंडर या ठिकाणी येतात। आणि म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं नातं हे गावाबरोबरचं एक अतूट नातं, आणि म्हणून ज्यावेळी हे नातं अतूट आहे त्यावेळी ते नातं घट्ट करणारी माणसं सुद्धा त्याच ताकदीची जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जाणं हे गावांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं असतं। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही हे तिन्ही उमेदवार, सुनील चौगुले आमचे उमेदवार आहेत, सौ साधना अनिल तराळ आहेत आणि सौ वंदना बबन जाधव या ठिकाणी पंचायत समितीला उभे आहेत। मला वाटते वंदनाताई पंचायत समितीची सभा काही तासभर संपू देणार नाही। प्रश्न अडचणी गावातल्या समस्या, कारण की शेवटी महिलांच्या आरक्षणाच्या माध्यमातून एक महिलांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकते। आज मी त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आनंद वाटला की आज ही एक भगिनी उद्या पंचायत समितीमध्ये तुमच्या इथं उजव्या बाजूला सगळ्या बसलेल्या महिलांचे प्रश्न कणखरपणे मांडणारी भगिनी आपल्याला या ठिकाणी
ठिकाणी देणार आहे हे देखील तितकंच महत्वाचं या ठिकाणी असतं. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर विकासाचे टप्पे ग्रामीण भागाचे ठरलेले आहे. पहिली ग्रामपंचायत आहे, दुसरी पंचायत समिती, तिसरी जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकी या 5 पायऱ्या विकासाच्या आपल्या ग्रामीण भागाच्या ठरलेल्या आहेत. आणि म्हणून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या दृष्टीने महत्वाची. आज ही चांगली माणसं जाणं उद्याच्या भविष्यकाळात विकासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आदरणीय एवाय साहेब आता आमच्या बरोबर ताकदीने या ठिकाणी सकाळपासून आम्ही सगळीकडे एकच चर्चा ऐकतोय. गेले 20 वर्ष या तालुक्यातली काँग्रेस कुणाबरोबर लढत होती? काँग्रेस एका बाजूला आणि समोरच्या बाजूला एवाय साहेब. आता दोघेही एकत्र या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही दोघेही एकत्र आलेलो आहोत आणि एवाय साहेब काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणून आज या तालुक्यामध्ये सगळ्यांची मोठ बांधायचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी करतायत. याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे. ही जिल्हा परिषदची निवडणूक होण्यापूर्वी 5-6 वेळा माझ्या त्यांच्या बैठका झाल्या आणि यातून या तालुक्याचं एक चांगलं राजकारण जे स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांना अभिप्रेत होतं, जे स्वर्गीय पी.एन. पाटील साहेबांच्या मनात होतं की या राधानगरीमध्ये काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे, हा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मी आता अभिजितताई शेट्टीच्या इथं भाषणामध्ये सांगितलं की गेल्या 10 वर्षामध्ये मागच्या वेळी पी.एन. साहेब असताना विधानसभेला काही अडचणी पी.एन. साहेबांच्या समोर त्या ठिकाणी आल्या आणि कुणाला तरी काँग्रेसच्या वतीने मदत करण्याची भूमिका त्यावेळी त्या ठिकाणी घेण्यात आली. 10 वर्षापूर्वी तो निर्णय झाला, लोकांनी मदत त्या ठिकाणी केली. परंतु आता मला विनंती करायची आहे, त्यावेळी त्या सातबाऱ्यावर आपण कुळ म्हणून कुणाचं तरी नाव लावलं. आता सातबारा काँग्रेसचा आहे आणि त्या सातबारा बंदी पटलाचा आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा सातबारा राधानगरीचा काँग्रेसचा आहे, तिथं दुसऱ्या कुणाचं कुळाचं नाव लावू नका. आता आपण ताकदीनं या तालुक्यामध्ये काँग्रेस वाढवायचं काम या ठिकाणी करूया. आपल्या स्वकर्तृत्वात उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेसचा झेंडा फडकवायचं काम या तालुक्यात करूया. लागल ती ताकद, लागल ते सहकार्य, पण ती पटलाचं या राधानगरी तालुक्याला राहील हा विश्वास मी या निमित्ताने कारण की मी म्हणलं तसं या तालुक्याच्या डीएनए मध्ये काँग्रेस आहे. इथं फार काँग्रेसचं ज्ञान देण्याची या ठिकाणी गरज नाही, फार कुणाला सांगायची गरज या ठिकाणी नाही. जसं तुम्हाला बघितली ना, कुठली बी भाजी आली तर फोडणी टाकून ताबडतोब करता येते, कसं करायचं सांगायला लागत नाही. तसं आमच्या या काँग्रेस इथल्या राधानगरीतल्या लोकांना काँग्रेस बद्दल काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. काँग्रेस प्रत्येकाच्या विचारामध्ये, आचरणामध्ये काँग्रेस आहे. आता मला फक्त त्याला रूप देणं गरजेचं होतं, त्याला आधार देणं गरजेचं होतं. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये आपण इकडं तिकडं बघितलं असेल, आता इकडं तिकडं बघायचं नाही, फक्त आणि फक्त पुढं बघायचं. ते म्हणजे काँग्रेसच्या विकासाच्या दृष्टीने बघायचं. हे सांगण्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी आले. आज सुनीलराव या ठिकाणी उभे आहेत, हिंदूराव चौगले साहेब आमचे तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करतात. या विचारानं आपली हयात काँग्रेससाठी या ठिकाणी घालवली. तालुका अध्यक्ष म्हणून हे असतील बजरंग ताते आमचे गगनबावड्याचे असतील, बुदरगडचे शामराव देसाई असतील, 20-25 वर्ष काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचं काम या मंडळीने या ठिकाणी केलं. आज तालुका अध्यक्ष म्हणून एक नेतृत्व म्हणून हिंदूराव चौगलेंनी या परिसरामध्ये विकासाची कामं केलं. आपला माणूस, रागडा माणूस, कुणालाही हात केला तर हिंदूराव चौगले आपला वाटणारा या ठिकाणी माणूस आहे. आज हा माणूस या ठिकाणी तुमच्याकडे या ठिकाणी प्रार्थना करतोय, तुमच्याकडे विनंती करतोय की मी जी सेवा 50 वर्ष तुमची केली, मी तुमच्या अश्रू पुसण्याचं काम गेल्या 50 वर्षामध्ये केलेलं आहे, त्याची पोचपावती माझ्या पोरग्याला निवडून द्या ही विनंती. आणि मुलगा सुद्धा कर्तृत्वान आहे, सुनील सुद्धा कर्तृत्वान या ठिकाणी विकास कामाचा दृष्टिकोन आहे. उद्याच्या भविष्यकाळात हिंदूराव चौगलेंच्या पुढे 2 पावलं जाऊन काम करणारा मुलगा असेल हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. सुनीलची वाटचाल देखील उद्याच्या भविष्यकाळात हिंदूराव चौगलेंच्या पुढे 2 पावलं असेल. गरिबाची सेवा करणं, सामान्य माणसाला आधार देणं ही भूमिका सुनीलराव निश्चितपणे या ठिकाणी घेतील याची गॅरंटी देण्यासाठी हा बावड्याचा पाटील आहे. ही गॅरंटी देण्यासाठी मी आलेलो आहे. त्यामुळे आता जर मी गॅरंटी घेतली असेल तर तुम्ही मला आता निवडून द्यायची गॅरंटी देणार नव्हतं.
तुम्ही आता मला निवडून देण्याची गॅरंटी दिली पाहिजे. आमचे तिन्ही उमेदवार सक्षम आहेत, ताकदीचे आहेत, जिद्दीचे आहेत, संघर्ष करणारे या ठिकाणी आहेत आणि म्हणून या तिन्ही उमेदवारांना निवडून देण्याचं काम आपण करावं अशी माझी विनंती आहे. महिला भरपूर बसलेल्या आहेत. राज्यामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे. काय अवस्था या राज्यामध्ये, डाळ स्वस्त झालेले, गोडे तेल स्वस्त झाले. हा नाही, सोनं मला वाटतं 10,000 रुपये तोडा. कुणामुळे झालंय सगळं, जोरात सांगा. हे म्हणणं महत्वाचं आहे की आज अवस्था काय. डीएपी काँग्रेसच्या काळात 400 रुपयाला पोहोचवत, आता किती आहे? 1900, 2000, 2100 पर्यंत गेले. काँग्रेसच्या काळात 400-500 रुपयाला होतं. बरोबर आहे का, चूक आहे? काँग्रेसच्या काळात काय होतं, सोनं किती होतं? आज एखाद्या सामान्य कुटुंबामध्ये लग्न करायचं असेल, त्या बिचारा आई वडिलांना या ठिकाणी दागिना घालायचा असेल तर आता ती दागिना घालेल का नाही अशी शंका या ठिकाणी निर्माण झाली. 1,80,000, 2 लाखावर या ठिकाणी सोनं पोचलेलं आहे. चांदी मला कुणी तर सांगितली 4 लाखावर पोचलेली आहे. चांदी या ठिकाणी एवढी पोचलेली आहे. म्हणजे आज सामान्य माणसाला सोनं हे स्वप्नच आहे. जसं चंद्र आपण आकाशात बघतो तसं आता सोनं बघायला लागणार आहे. याला सोनं म्हणतात, एवढंच म्हणायला लागणार आहे. हे सगळं जे काय आपल्या नशिबी आलंय ते भाजप आणि शिवसेनेमुळे या ठिकाणी आले. हे सगळं जे काय आपल्या नशिबी आले, ही महागाई असू दे, हे सोन्याचे दर असू देत, चांदीचे दर असू देत, आमच्या तरुणांची बेरोजगारी असू दे, या सगळ्या गोष्टी आमच्या माती कुणी मारल्या असतील तर या ठिकाणी भाजपनं मारण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, शिवसेनेनं मारण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्याचं उत्तर द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला भेटणार नाही, एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भेटणार नाही, पालकमंत्री आले तर सभा करून लाल दिवा असाच वाजत जाणार आहे, ते काय भेटणार नाही लाल दिवा. त्यामुळे आता उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला मतदानाद्वारेच उत्तर द्यावं लागेल. त्यांना जर धडा शिकवायचा असेल, भाजप आणि शिवसेनेला जर या ठिकाणी धडा शिकवायचा असेल तर काँग्रेसचं बटन दाबूनच त्यांना धडा आपल्याला शिकवावा लागेल. दुसरा कुठल्याही पद्धतीने तुमचा आवाज ते ऐकणार नाही. तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी काँग्रेसच्या सीटा निवडून देणं ही तुमची जबाबदारी असणार. आज आम्ही जर हे नाही केलं, उद्या जर आम्ही एक वेगळा निर्णय घेतला तर ते म्हणतील आम्ही काही केलं तरी चालतं. या राज्यामध्ये हम करे सो कायदा, आम्ही काही केलं, बेरोजगार राहिला तरी चालेल, सोनं 2 लाखाला 3 लाखावर गेलं तरी चालेल, डाळीचा दर 100 रुपये नाही 200-250 रुपयावर 170 रुपये, आता तो 200 रुपयावर 250 रुपयावर गेला तरी चालेल. ही भूमिका ते उद्याच्या काळात या ठिकाणी घेतील. ही महागाई आम्हाला सोसणार नाही. उद्याच्या भविष्यकाळात आमचं जगणं कठीण होईल या भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये. आणि आमचं जगणं सुकर करायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. आमचं जगणं सुकर करायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही. ही भूमिका येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की कोल्हापूर महापालिकेमध्ये आपण बघितलं की आज या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळावं, काँग्रेसचे उमेदवार निवडून द्यावे यासाठी पायाला भिंगरी लावून मी या ठिकाणी फिरतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 10-12 सभा या ठिकाणी होत आहेत. सकाळी उठल्यावर आवाज येत नाही बाहेर. आता जरा बरा झालाय, मगाचपासून ते आल्याचा चहा पाजला आहे साहेबांनी करत, मग असे थोडा बाहेर पड टाळल्यात तर मग अशी बोलताच येत नव्हती. म्हणजे अशी परिस्थिती होती. परंतु ठीक आहे, आज जी लढाई आम्ही करतोय ती लढाई करण्यामागचं कारण काय? कारण की कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागली त्यावेळी सुद्धा विरोधक म्हणत होते की बंटी पाटलाला उमेदवार मिळणार नाही. 400 लोकांनी माझ्याकडे अर्ज केले, उमेदवारी भरलेले 110 लोकांच्या माघारी घेतल्या 2 दिवसात. अर्धी केस गेली रुसवा काढण्यात त्यांचा. म्हणजे एवढा प्रतिसाद मिळाला. त्यातून निवडणुकीला एकटा या ठिकाणी शाहू महाराजांच्या आशीर्वादानं एकटा ताकदीनं उभारलो. एका बाजूला सगळे आमदार, मंत्री, संत्री निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.